नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत कासवाची रांगोळी। कासवाची रांगोळी ही अतिशय शुभ रांगोळी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। अशी 7 थेंबांची लाईन आपण सुरुवातीला काढून घेऊ। त्यानंतर त्याच्या मधोमध थेंब येऊ द्यायचे आहेत। असे हे 6 थेंब आले। खाली एक 6 थेंबांची लाईन, वरती एक 6 थेंबांची लाईन आणि मध्ये आपल्याला माहिती आहे 7 थेंबांची लाईन झाली। आता 5 थेंब येतील। आपण मध्ये थेंब काढतो त्यामुळे ते कमी कमी होत जातात। चार थेंब, हे 4 थेंबांपर्यंतच आपल्याला खाली काढायचे। खाली 4 थेंब आणि वरती 4 थेंबांपर्यंत, म्हणजे 7 ते 4 असे हे थेंब आलेले आहेत। आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करू। आता जे खाली जे 2 थेंब दिलेले आहेत, ते एकमेकाला जोडायचे आहेत। 2 थेंब जोडायचे फक्त। आता हे 2 थेंब जोडल्यानंतर आता जे तिरकस आहे तो थेंब त्याला ते जोडायचे। इकडे तिरकस, इथे तिरकस। आणि मग नंतर ते जो बाजूचा थेंब आहे त्याला ते जोडायचे। इथेही त्याच पद्धतीने आपल्याला जोडायचे आहे। आता वरती पण आपण तसेच काढून घेऊ। इथे आणि इथे पण तसेच काढून घ्यायचे। आणि तिरकस, पुन्हा तिरकस रेष मारायची। त्याच्या बाजूला थेंबाला जोडायचं। आता बाजूला पण आपल्याला तशीच चौकटी काढून घ्यायची आहे। जे बाजूला जे थेंब आहेत तिथे पण आपण तसंच करायचे सेम। इकडे पण आपण तसंच करून घेऊ आणि मग त्या थेंबाला आपण जोडायचं आहे। आता मध्ये आपण चांदणी तयार करून घ्यायची आहे। हे अशी जसे थेंब आहे तसे ती आकार येईल त्याचा तसा।
आता आपल्याला कासवाचे तोंड काढायचे आहे. असं वरती तोंडाचा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता डोळे काढून घेऊ आपण कासवाचे. आता तिथे आपल्याला असे गोल गोल असे काढून घ्यायचे आहे. त्या बाजूला बाजूचे भाग जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने 2 रेषा मारून आपल्याला तिथे गोल असं काढून घ्यायचं आहे. आता आपण शेपटीचा आकार तयार करणार आहोत. जी उरलेली जागा आहे तिथे आपण आता शेप काढून घेऊ. अशा पद्धतीने कासवाची रांगोळी आपण अतिशय सोप्या पद्धतीने काढलेली आहे. माझी ही कासवाची रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर माझी ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. जर ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.